तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे ख्रिश्चन समाजाच्या वतीने धर्मगुरूंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा व त्यांची आमदारकी रद्द करा या मागणीसाठी सोमवार दिनांक 30 जून रोजी ख्रिश्चन समाजाने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। ख्रिश्चन धर्मगुरूंना मारणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। हा प्रकार संविधानावर आघात करणारा आहे। सांगली येथील धर्मांतरांच्या कथित प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे। संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपीस शिक्षा व्हावी ही ख्रिस्ती समाजाची मागणी आहे। परंतु त्या घटनेचे भांडवल करून एकूण ख्रिस्ती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे गैर असल्याचे ख्रिश्चन बांधवांकडून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। आमदार गोपीचंद पडळकर इन्होंने जो विधान दिया है वो बिल्कुल गलत है। वो एक जनप्रतिनिधि होने के नाते उन्होंने इस तरीके का भाषण करना ये बिल्कुल गलत बात है। और केवल हम मसीह लोग नहीं, क्रिश्चियनी लोग नहीं, बहुत सारे लोग इस बात का विरोध कर रहे हैं, निषेध कर रहे हैं, क्योंकि एक साधारण सी बात है। एक जनप्रतिनिधि इस तरीके का भाषण और वो भी खुलेआम ये नहीं कर सकता, क्योंकि हमारा भारत देश भाईचारे का देश है, विभिन्नता में एकता दिखाने वाला ये देश है हमारा, और यही बातें हम लोग संभालते हुए आ रहे हैं। और ये बिल्कुल संविधान के खिलाफ और बिल्कुल असुरक्षित विचारों वाला ये उनका विधान, बिल्कुल मतलब मूर्खता का ये जो विधान उन्होंने किया है, इस बात का हम मूर्तिजापुर शहर में और तालुका में जितने भी मसीह लोग रहते हैं, हम लोग इसका बिल्कुल जाहिर निषेध करते हैं। और उनके ऊपर मिस्टर जो आमदार जो गोपीचंद पडळकर है उनके ऊपर कार्रवाई हो और सही तरीके का मतलब एक न्याय किया जाए। पडळकर हाँ इस माध्यम से ख्रिस्ती समाज हो या धर्मगुरु हो, ये असुरक्षित है ऐसा महसूस हो रहा है? हाँ बिल्कुल, मतलब असुरक्षित, क्योंकि वो बात ही वैसी 11 लाख का इनाम देने के बाद बहुत सारे लालची लोग हैं, वो कुछ भी कर सकते हैं। तो 11 लाख इतना बड़ा इनाम देने के बावजूद सुपारी देने वाली बात उन्होंने की है, तो मसीह लोगों में बहुत सारा उलझने वाली बातें यहाँ पर आ गई है। तो ये गलत बात है। असुरक्षितता, हम जानते हैं कि परमेश्वर हमारा सबसे बड़ा संरक्षक है, लेकिन इंसान होने के नाते हम एक सावधानता बरत रहे हैं। और हम ये रिक्वेस्ट सरकार से और मुख्यमंत्री से और मूर्तिजापूर के जो अधिकारी है उनसे हम लोग कर रहे हैं। काय सांगाल, आज ज्या प्रकारे तुम्ही निवेदन सादर केलं आहे त्या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या प्रकारे ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या, काय नेमका प्रकार आहे? नाही, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे लोक आहोत, जनप्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो, तर सांगलीचे जे आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी असते। आणि त्यांनी मागील दिवसात 17/6/2025 एका सभेमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूबद्दल जे वक्तव्य केलं ते प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे। आणि त्यामध्ये ते जे वक्तव्य ते असंवैधानिक आहे। ऋतुजा या मुली संबंधाने जे काही प्रकरण घडलेलं आहे त्या संबंधाने चौकशी सुरू आहे आणि दोषी व्यक्तींवर निश्चितच नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। परंतु त्यामुळे त्यांना संपूर्ण समाजाला वेठीस धरणं, धर्मगुरूवर हल्ला करणं, अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। आणि एका जनप्रतिनिधीकडून अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करत नाही। तर त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे ते असंविधानिक वक्तव्य आहे। आणि त्यांनी या प्रकारे सांगितलेलं आहे की जो कोणी ख्रिस्त धर्मगुरूची हत्या करेल त्यांना मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देईल। तर त्यांच्या या भाषणामुळे अनेकांना उत्तेजन येऊ शकतं। आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आमच्या प्रार्थना सभा होतात, धर्मगुरू आहेत, प्रार्थनेसाठी ग्रामीण विभागात जातात, ग्रामीण विभागामध्ये देखील ख्रिस्ती समाजाचे लोक आहेत, भेटीगाठी घ्यावं लागतं। त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे कोणाला प्रोत्साहन मिळेल आणि ते ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूवर हल्ला करू शकतात याची आम्हाला एक भीती वाटते। त्याच्यामुळे आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि विशेष करून हे निवेदन आम्ही माननीय जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सादर करणार आहोत। तर आज त्या निमित्ताने आम्ही त्यांची साहेबांच्या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि त्याच्या प्रतिलिपी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील पाठवलेलं आहे, ते यासाठी की आमच्या समाजाकडे विशेष प्रकारे लक्ष असावं।